आवाज येतोय का रे? आवाज येतोय का? क्वेश्चन हे केलेत का बरोबर? 52 क्वेश्चन केलेत. 48 पेजेस धावतंय. सहा पासून सुरुवात. आ- हम्म, ठीक आहे. चलो. आवाज येतोय का एकदा कमेंट करा सर. कितवा क्वेश्चन चालू होता आपला? 25 क्वेश्चन झालते ना. आवाज येतोय का रे? आवाज येतोय का बघा, एकदा कमेंट कर. चला, 26वा क्वेश्चन 22, 9 आणि 198 आहे. तर हा आलाय प्रश्न एसएससी सीजीएल 2022 ला. प्रश्न विचारलाय की यासारखा सेम संच असणार म्हणजे गट असणारा खालीलपैकी पर्याय मधला कुठला गट आहे किंवा कुठला संच आहे, कुठला कोणता संच येईल. मग पहिल्यांदा ह्या संचामध्ये रिलेशन आहे कुठलं, ते रिलेशन तुम्हाला शोधावं लागेल. आणि नंतर मग तेच रिलेशन तुम्हाला इथं कुठं बसते, कुठल्या संचामध्ये बसते, ते काय करावं लागेल, शोधावं लागेल. लक्षात ठेवा. चला, काय केले बघा रे बाबा. हे 22 आहे. 22 आणि 9चा गुणाकार केला. 22 आणि 9चा गुणाकार केला. 9 दोन्ही किती आला, 18. 9 दोन्ही 18 आणि किती आलं तुमचं, 19 आलं का, 198. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा काय केला, गुणाकार केला की तुम्हाला काय मिळालं, तिसरं पद मिळून गेलं राजा. त्याचप्रमाणे 9 किती आलं, 63 बेटा. तर गुणाकार करा. 9 किती आलं, 63. हातच्याला 6 किंवा 7 नव्हे 63. 7 एके 7. 7 आणि 6 किती आले रे, 13 आलं. 13 एकशे किती आलं तुमचं, 33 आलं का, 133 बरोबर. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा, 1 आला. 1 ऑप्शन क्रमांक 1 आलं का, चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आलं का, चेक करून घ्या राजा. चला पुढच्या क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन 27वा क्वेश्चन. 27वा क्वेश्चन. 27वा क्वेश्चन राजा. चला पुढे. काय रे बाबा, काय केलं माहिती का, पहिल्या आणि शेवटच्या पदाचं, पहिल्या आणि शेवटचं पद घेतलं. 70 वजा किती केलं, 56 केलं. 56 70 वजा 56 करून टाका. वरचे तुमचे किती, 4 60 आणि वरचे 10 बरोबर. डिफरन्स किती आला, 14चा आला. 14चा आला का, 14. 70 वजा 56 केलं किती आलं तुमचं, 14 आलं. त्याच पद्धतीने तुम्हाला इथं काय करायचंय, 88 वजा 58 केलं की तुमचं उत्तर 30 आलं पाहिजे. 8तून 8 गेला 0, 8तून 5 गेला 3, किती राहिला तुमचा, 30 राहिला. 30 बरोबर राजा. आलं का बरोबर तुमचं 30. त्याच पद्धतीनं तुम्हाला ह्या दोन संचामध्ये
किंवा ह्या दोन संचासारखा सेम असणारा संच तुम्हाला खाली काय करायचं आहे, निवडायचं आहे. ह्याच्यामध्ये लॉजिक काय लागलं, पहिल्या आणि तिसऱ्या पदाची वजाबाकी केली की आपल्याला मधलं पद म्हणजे दुसरं पद मिळून जाते राजा. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचंय. 4 मधून 3 गेला, 1 राहतोय, 24 इथं तर 4 राहिले म्हणजे पर्याय एकट लक्षात ठेवा. 9तून 5 गेला, राहतो 4, याचा अर्थ इथं 6 एक पर्याय एकट लक्षात ठेवा. 52 मधून 19 गेला तर किती राहतो बघा, 52 वजा 19, हातच्या घेतला झाले 12, 12तून 9 गेला राहिला 3, 4तून 1 गेला राहिला 3 राजा. बरोबर का रे? सॉरी, हा बरोबर आहे. असं पण केलं ना असं पण केलं तर चालतं. डायरेक्टली 52 वजा आपल्याला किती करायचं आहे, 33 करायचं आहे ना. हातच्या घेतला झाले 12, 12तून 3 गेला राहिला 9, 4तून 3 गेला 19, म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या पदाची वजाबाकी केली की बरोबर किती राहतं, 19. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला आपला, 3 आला. 3 ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. चला पुढे पुढे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन 27वा. 27वा क्वेश्चन. 27वा क्वेश्चन. काय केलं बघा, 28 क्वेश्चन नंबर मध्ये काय केलं बघा, 5 आणि 25 आहे आणि तिसरं पद 30 आहे. लक्षात ठेवा. तुम्ही काय केलं माहिती का, पहिलं पद 5 अधिक दुसरं पद 25, या दोघांची जर ऍडिशन केली तर आपल्याला काय भेटते रे, तिसरं पद भेटते. भेटतंय का बघा तुम्हाला. पहिलं पद आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन केली की आपल्याला किती पद भेटते, तिसरं पद मिळून जाते राजा. त्याच पद्धतीने इथं बघा, तुमचं 16 अधिक तुम्हाला करायचं आहे 256 राजा. 6 किती आले, 12, हातच्याला 1, 5, 6 आणि इथला 1 किती आला तुमचा, 7 आणि 2 तसं किती आलं तुमचं, 272 आलं, 272. त्याच पद्धतीनं तुम्हाला इथं करायचं, लक्षात ठेवा. इथं काय करायचं बघा, तुम्हाला पहिल्या आणि शेवटच्या पहिल्या आणि दुसऱ्या पदाचे ऍडिशन करायचे, आपल्याला तिसरं पद मिळालं पाहिजे. 225 मध्ये 15 मिळवलं तर तुमचं 240 येतं, पण इथं 230, याचा अर्थ ऑप्शन क्रमांक 1 तर येणार नाही तुमचा. चला, 81 आणि 9ची ऍडिशन केली तर तुम्हाला तिसरं पद मिळालं पाहिजे. 199, हा पण ऑप्शन चुकीचा, लक्षात ठेवा. 361 मध्ये 19 मिळवा. 361 मध्ये 19 मिळवलं तर 9 किती आलं, 10, हातच्या लेख 6, 7 आणि 8, 380 आलं पाहिजे. इथं तुमचं 381 ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा चुकीचा, लक्षात ठेवा. 169 मध्ये तुम्ही 13 मिळवा, तुमचं 182 येतंय का बघा. 9 3 किती आले, 12, हातच्या लेख 6, 7 आणि 8 आणि 1 तुमचं आलं का 182. पहिल्या आणि काय केलं, दुसऱ्या पदाची तुम्ही बेरीज केली तर तुम्हाला काय मिळून गेलं, तिसरं पद मिळून गेलं राजा. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती उत्तर आलं आपलं, 4 आलं. 4 ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आलं का चेक करून घ्या. जाऊया करे पुढं. नेक्स्ट क्वेश्चन. चला, बघा रे बाबा, 23 161 207 आहे, 47 329 आणि 423 आहे. काय केलं माहिती आहे का, 23 ला तुम्ही 7 ने गुणलं, 23 ला 7 ने गुणा, 7 त्रिक 21 आला, हातच्याला 2, 7 दोन्ही 14, 14 आणि 2 किती आलं, 16, 161 आलं. आता ह्या 161 ला काय करायचं, 9 ने गुणायचं. 9 1 9, तर एकच प्रश्न चुकला का रे. नाही, प्रश्न बरोबर आहे. 161 9 ने गुणलं तर 207 नाहीत, 9 1 आणि 7 आहे ना. ठीक आहे, आपण काय करूया, 23 लाच आपण 23 लाच काय करूया, आपण 9 ने गुणूया. 9 त्रिक किती आलं, 27, हातच्याला 2 गेला, 9 दोन्ही 18, 18 आणि 2 किती आलं, 20 आलं, 20, 207 आलं, 207 आलं का बरोबर. मी काय केलं, पहिल्या पदाला मी काय केलं, 7 ने गुणलं तर तुम्हाला काय भेटलं, 161 भेटलं, दुसरं पद भेटलं. मी पहिल्याच पदाला मी 9 न गुणलं तर मला काय भेटलं, 207 भेटलं. त्याच पद्धतीने मी 47 ला मी 7 ने गुणतो, मला काय भेटेल, 329 भेटेल बेटा, म्हणजे दुसरं पद मिळून जाईल. मी जर 47 लाच काय केलं, पहिल्या पदाला मी काय केलं, 9 ने गुणलं, 9 7 63, हातच्याला गेला 7, 9 चोक 36, 36 आणि 6 किती आलं रे बेटा, 42 आलं, 42.
223 आलं का बरोबर 223. त्याच पद्धतीने ह्याच सारखा संच खाली कुठला आहे तो निवडायचा आहे, लक्षात ठेवा तुम्हाला. इथं काय केलं, पहिल्या पदाची 7 पट केली की दुसरं पद आणि पहिल्या पदाची 9 पट केली की तिसरं पद मिळून जाते राजा. चला इथं या, इथं करूया आपण. 64चे आपल्याला किती पट करायचे, 7 पट करायचे राजा. 64ची 7 पट करा, 7 चोक 28, 7 चोक 28 हातच्याला गेला 2, 7 सकून 42, 42 2 किती आलं तुमचं 44 आलं बेटा. पुन्हा 64ची किती पट करायची आपल्याला, 9 पट करायचे, 9 पट राजा. 64ची किती पट करायची आपल्याला, 9 पट करायची आहे. 64 गुणाकारामध्ये 9 करा, 9 चोक किती आलं 36, हातच्याला गेला 3, 9 सक्की किती आलं 54, 54 आणि 3 किती आलं तुमचं 57, 500 किती आलं 76 बेटा. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा, 1 आला 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का चेक करून घ्या, कारण पहिल्या पदाची आपण काय केली 7 पट केली की आपल्याला दुसरं पद मिळते आणि पहिल्या पदाची 9 पट केली की आपल्याला किती पद मिळते, तिसरं पद मिळून जाते राजा. चला 30. काय रे बाबा काय केलं, पहिला आणि तिसरं पद 5चा वर्ग केला, अधिक तुम्ही काय केला 4चा वर्ग केला, 5चा वर्ग 25, 4चा वर्ग किती बेटा 16, 6 आणि 5 किती आले 11, हातच्याला गेला 1, 2, 3 आणि किती आलं 4, ऍडिशन किती आली तुमची 41 आली, 41. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग केला आणि तिसऱ्या पदाचा वर्ग केला, दोघांची ऍडिशन केली की बरोबर तुम्हाला मधलं पद मिळून गेलं राजा. त्याच पद्धतीने तुम्हाला 2चा वर्ग करायचा, अधिक किती करायचा 8चा वर्ग करायचा. 2चा वर्ग किती आला रे 4 आला, 4, 8चा वर्ग किती आला 64 आला, दोघांची ऍडिशन केली किती आली तुमची 68. इथं 68 करा, इथं चुकलेलं आहे वाटतं, इथं तुम्ही 68 करा. याच पद्धतीने लक्षात ठेवा, अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली काय करायचं निवडायचा आहे. मग बघा तुम्ही काय केलं, 6चा वर्ग केला, 6चा वर्ग किती आला बेटा 8चा वर्ग करा, दोघांची ऍडिशन करा, 6चा वर्ग आला 36, 8चा वर्ग किती आला 64, दोघांची ऍडिशन केली, 64 मध्ये 6 मिळवलं 70 आले, 70 मध्ये 30 मिळवलं किती आलं तुमचं 100 आलं, 100 आलं का बरोबर मधलं पद. याचा अर्थ उत्तर किती आलं आपलं ऑप्शन क्रमांक 1, उत्तर किती आलं आपलं ऑप्शन क्रमांक 1 आलेलं आहे. काय केलं लक्षात आलं, की पहिल्या पदाचा वर्ग केला आणि दुसऱ्या पदाचा काय केला आपण वर्ग केला आणि दोन्ही पदाचा वर्ग करून दोघांची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळते मधलं पद मिळते. आणि सेम ह्या दोघांसारखंच लक्षात ठेवा, संच कुठे मिळाला आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 मध्ये मिळालेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय बघा 31वा प्रश्न काय बघा 31वा. काय दिसतं 31व्या प्रश्नामध्ये, 2 आहे आणि इथं पहिलं पद ए 2 आहे आणि दुसरं पद किती 8 आहे, इथं पहिलं पद 4 आहे आणि इथं किती आहे तुमचं 9. समजा आपण काय केलं माहितीये का, दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं, म्हणजे 8 वजा 2 केलं तर किती मिळालं आपल्याला 6 मिळालं. मी 6चा वर्ग केला तर 6चा वर्ग किती आला रे 36 आला, 36 आला का बरोबर 36 त्या ठिकाणी. त्याच पद्धतीने मी इथं काय केलं 9, 9 वजा किती केलं 4 केलं, 9 वजा 4 केलं किती आलं तुमचं 5, 5चा वर्ग केला, 5चा वर्ग किती आला तुमचा 25 आला, 25 आला का बरोबर तिसरं पद तुमचं 25 राजा.
चला त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ह्या दोन संचासारखाच संच खालचा तुम्हाला निवडायचा आहे. ह्या दोन संचामध्ये रिलेशन किंवा लॉजिक काय भेटलं आपल्याला, तर दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं आणि जी वजाबाकी केली त्याचा काय केलं, वर्ग केला की आपल्याला काय मिळते, तिसरं पद मिळून जाते राजा. चला त्याच पद्धतीने इथं करा, तुम्हाला 18 - 14 करायचं. 18 - 14 केलं की तुम्हाला किती मिळालं बेटा, 4 मिळालं. 4चा वर्ग किती येतो, 16. तिसरं पद इथं 9 दिलंय. ऑप्शन क्रमांक 1 कसा असणार तुमचा, चुकीचा असणार. चला पुढे बघा, त्या ठिकाणी 20 मधून आपल्याला किती वजा करायचं, 13 वजा करायचं. 20 - 13 केलं किती आलं तुमचं, 7. 7चा वर्ग केला, 7 7 किती आला तुमचा, 49. तिसरं पद किती आलं, पहिले 49, कारण दुसऱ्या पदामधून पहिलं पद वजा केलं, जी वजाबाकी येईल त्या वजाबाकीचा वर्ग करायचा. वर्ग केला की आपल्याला काय मिळालं पाहिजे, तिसरं पद मिळालं पाहिजे. मिळालेलं आहे. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 2. उत्तर किती आलं आपलं, ऑप्शन क्रमांक 2. तर आलं का चेक करून घ्या, ऑप्शन क्रमांक 2. चला जाऊया पुढं. झालं का रे, काय गेलं माहिती का, पहिलं आणि दुसरं पद, पहिल्या आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन केली. 7 - 11 केलं. गुणाकारामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद किंवा दुसरं पद आणि पहिलं पद यांची वजाबाकी केली राजा. चला 7 आणि 11 यांची ऍडिशन केली, किती आली तुमची, 18 आली. 18 गुणाकारामध्ये 11 आणि 11तून 7 गेला, राहिला 4. 18 चोक किती आलं तुमचं, 72 आलं. 72 आलं का बरोबर. तिसरं पद काय केलं, लक्षात आलं तुमच्या, की पहिल्या आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन केली आणि दुसऱ्या आणि पहिल्या पदाची वजाबाकी केली. ऍडिशन आणि वजाबाकी यांचा गुणाकार केला तर आपल्याला किती मिळालं, 72 मिळालं. तिसरं पद मिळून गेलं. त्याच पद्धतीनं तुम्हाला करायचंय, पहिलं पद आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन करायचे, गुणाकारामध्ये दुसरं पद आणि पहिल्या पदाची वजाबाकी करायचे. दोघांची ऍडिशन आली 13. 13 गुणाकारामध्ये 8तून 5 गेला किती रे, 3. बरोबर. 13 किती आलं, 39 आलं. 39 आलं का तिसरं पद, बरोबर 39. सेम असाच संच खाली निवडायचा. लक्षात, जे दोन संचामध्ये लॉजिक आहे सेम असा त्या 4 पर्यायपैकी तुम्हाला काय करायचं, संच निवडायचं. चला काय केलं आपण, पहिलं पद आणि दुसरं पद याची ऍडिशन केली. गुणाकारामध्ये दुसरं पद आणि पहिलं पद यांची वजाबाकी केली. 7 आणि 4 किती आले रे, 11 आलं. गुणाकारामध्ये 7 - 4 केलं किती आलं तुमचं, 3 आलं रे. 11 3 किती आलं तुमचं, 33. तिसरं पद 33 आलं का, चेक करून घ्या, ऑप्शन क्रमांक 1. पुढे जायची गरज नाही, कारण पहिल्याच पर्यायामध्ये आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 1. कसं आलं, कळालं. पहिल्या आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन केली, पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी केली, ऍडिशन आणि वजाबाकी यांचा गुणाकार केला की आपल्याला काय मिळते, तिसरं पद मिळून जाते राजा. चला पुढे जाऊया, नेक्स्ट क्वेश्चन.
काय आलं रे बाबा, काय बसलं लॉजिक इथं. तुम्ही काय केलं माहिती का, दुसरं पद आणि तिसरं पद, दुसरं पद आणि तिसरं पद यांची ऍडिशन केली, दोघांची ऍडिशन करून टाका. आपल्याला पहिलं पद मिळतंय का चेक करूया. 9 आणि 8 किती आले रे, 17 आले. हातच्याला गेला एक, 3 आणि 2 5, 5 ने किती आलं 6 आलं, 1 ने किती आलं 2 आलं, 200 किती आलं आपलं 67 आलं, 67 राजा. त्याच पद्धतीने तुम्हाला खालीलपैकी संच तुम्हाला निवडायचा आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाची ऍडिशन केली की पहिलं पद मिळालं पाहिजे. 5 आणि 2 किती आलं 6, 3 आणि 3 6 आणि 1 आणि किती आलं 2. येते वाटतं 132 अधिक किती करायचं आपल्याला 135 करायचा बेटा. 5 आणि 2 किती आलं तुमचं 7 आलं 7, 3 आणि 3 किती आलं 6, 1 आणि किती आलं तुमचं 2, 267. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाची ऍडिशन केली की आपल्याला डायरेक्टली काय भेटतंय लक्षात ठेवा, पहिलं पद मिळून जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक किती आला आपला 1 आला 1. ऑप्शन क्रमांक 1 आलं का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 उत्तर आलं का चेक करून घ्या. चला ऑप्शन क्रमांक 1 आलं का चेक करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे. काय आलं रे मला सांग, मला सांगा काय केलं पहिलं आणि शेवटचं पद. पहिलं आणि काय केलं आपण शेवटचं पद. 2 अधिक 3 केलं. 2 अधिक 3 किती आलं रे 5 आलं. 5 चा घन केला. 5 चा घन किती आला 125 आला. आला का बरोबर 125 राजा. 125 आला का बरोबर तुमचं. ऑप्शन काय झालं चुकले, ठीक आहे दुरुस्त करूया आपण, काय प्रॉब्लेम नाही. चला 1 अधिक किती आलं तुमचं 3 आलं. 3 आणि किती आलं तुमचं 4. 4 चा घन किती आला बेटा 64 आला 64. तुमचं आलं का 64 बरोबर. सेम ह्या दोन संचासारखा खाली संच निवडायचा आहे तुम्हाला. तुम्ही काय केलं 2 अधिक काय केलं 8 केलं. 2 अधिक 8 किती आलं तुमचं 10 आलं 10 बरोबर. 10 चा घन जो आला ना तो 10 चा घन किती आलं रे तुमचा 1000 आला 1000. ठीक आहे चला. 5 अधिक किती केलं तुम्ही 3 केलं 5 अधिक 3. 5 आणि 3 किती आलं 8. 8 चा घन किती आला 512 आला 512. 512 ना मग 513च्या जागी 512 करा. 513च्या जागी 512 करून टाका. 513च्या जागी 512 करा. उत्तर मिळून जाईल ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा 2 आला का चेक करून घ्या. हा हे 513 चुकलेलं टायपिंग. तिथं 3च्या जागी 2 करा, दुरुस्त करून टाका. म्हणजे पर्याय कसा बनेल 5 512 आणि तुमचा 3. मग दोघांची ऍडिशन केली 8. 8 चा घन किती आला बेटा 512. ऑप्शन क्रमांक 2 आलेला आहे. क्लिअर का रे बाबा, जाऊया का पुढं. चला पुढचा क्वेश्चन 35वा.
एक मिनिट, प्रश्न चुकला का रे? इथं 112 करा. एक दोन करा, दोन इथं दोन करा. इथं 30 करा, 30. येतंय का बघा आता? 16 केलं ना, 16. 16 गुणाकारामध्ये 7 करा. पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार करा. 7 × 42. हातच्याला किती गेला? 4. 7 × 1 = 7. 7 आणि 4 किती आलं रे? 11. 112 आलं का तिसरं पद? बरोबर. त्याच पद्धतीनं तुम्ही जर 18 गुणाकारामध्ये 3 केलं तर 18 3 8 किती येते रे? 24 ना. 3 8 24. हातच्याला गेला जाऊ. 3 1 3 आणि 2 किती आलं? 5. इथं पण येते की रे? 18 त्रिक 54 येते की. 18 त्रिक 54 येते. पण 3 अंक जर पकडले ना, लक्षात ठेवा, तर इथं 16 गुणाकारामध्ये, सॉरी 26 गुणाकारामध्ये 5 जर केलं ना, तर 6 पंच किती आलं? 30. हातच्याला 3 खाली 0. 5 2 10, 10 आणि 3 किती आलं? 13. 130 आलं. 130. 130 आलेलं आहे. चला जाऊया कर पुढं. चला पुढं जा. झालं का रे? काय केलं माहित का? पहिलं आणि दुसरं पद घेतलं. 7 गुणाकारामध्ये 4 केलं. 7 चोक 28 आलं. 28 ची दुप्पट केली. 28 ची दुप्पट किती आली रे? 56. आलं का तिसरं पद? तसंच पहिलं आणि दुसरं पद घेतलं. 8 गुणाकारामध्ये 3 केलं. 8 त्रिक आलं 24. 24 ची दुप्पट केली. 24 ची दुप्पट किती आली बेटा? 48. आलं का तिसरं पद? बरोबर. म्हणजे काय इथं लॉजिक लागलं तुमचं? पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार केला, जो गुणाकार येईल त्याची काय केली? दुप्पट केली. तुम्हाला तिसरं पद मिळून गेलं राजा. सेम असा संच तुम्हाला निवडायचा राजा. 90 गुणाकारामध्ये 3 केलं. 9 त्रिक 27 आलं. वरचा शून्य तसाच. गुणाकारामध्ये दुप्पट करा. बे शून्य 0. बे 7 14. बे दोन्ही 4 आणि किती आलं? 5. 540. ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही. चला ऑप्शन क्रमांक 2 चेक करूया. 87 गुणाकारामध्ये 4 करूया. 7 चोक 28. हातच्याला 2. 8 चोक 32. 32 आणि 2 किती आलं तुमचं? 34. पुढं दुप्पट केली जास्त होते. हा पण ऑप्शन येणार नाही, लक्षात ठेवा. चला हे करूया तुमचं इथं. पहिला आणि दुसरा पदाचा आपल्याला गुणाकार करायचा. हा पण ऑप्शन येणार नाही तुमचा. चला इथं या बघा, तुमचा 9 गुणाकारामध्ये 10 केला तर किती आलं तुमचं? 90 आलं. 90 ची दुप्पट केली. 9 दोन्ही 18. वरचा शून्य 180 आलं. आलं का तिसरं पद? 180. याचा अर्थ उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. आलं का? चेक करून घ्या. आलं का रे? ऑप्शन क्रमांक 4. चला नेक्स्ट क्वेश्चन.
झालं का रे? काय केलं माहिती आहे का? पहिल्या आणि शेवटच्या पदाची वजाबाकी केली. 9 - 5 केलं. किती आलं रे? 4 आलं. 4चा वर्ग केला. किती आला तुमचा? 16 आला. 16. त्याच पद्धतीने इथं तुम्हाला करायचंय. 7 - 4 केलं. 7 - 4 केलं. 3 आलं. 3चा वर्ग किती आला बेटा? 9 आला. 9 म्हणजे मधलं पद मिळालं. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली निवडायचा राजा. काय केलं? 14 - 7 केलं. 14 - 7 केलं. 7 आलं. 7चा वर्ग बेटा येतो 49. इथं दिलाय 64. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा. चला 14 - किती करायचंय तुम्हाला? 5 करायचंय. 14 - 5 केलं. 9 आलं. 9चा वर्ग किती आला बेटा? 81 दिला इथं 100. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा चुकीचा. चला 11 - किती करायचंय? 5 करायचंय. पहिल्या आणि शेवटच्या पदाची वजाबाकी करायची. 11 - 5 केलं. 6 आलं. 6चा वर्ग बेटा किती आला? 36 आलं का? मधलं पद बरोबर 36. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आलं का? चेक करून घ्या. जाऊया कर पुढं. चला पुढच्या प्रश्नाकडे चला. झालं का रे? झालं का रे? काय केलं माहिती का? 17ची दुप्पट केली. 17 दोन्ही किती आलं? 34 अधिक तुमचं दुसरं पद त्यामध्ये मिळवलं. पहिल्या पदाची दुप्पट केली. पहिल्या पदाच्या दुपटीमध्ये दुसरं पद काय केलं? मिळवलं. 4 आणि 4 किती आले? 8. 3 आणि 2 किती आले? 5. आलं का बरोबर? 58 तिसरं पद. काय केलं लक्षात आलं? त्याच पद्धतीनं 26ची काय केली? दुप्पट केली बेटा. 6 दोन्ही 12 आले. हाचे 2 आणि 2 4 आणि किती आलं? 5 52 आलं. अधिक 37 केलं. 7 आणि 2 आले 9. 3 आणि 2 5 आणि 3 आले 8. आलं का बरोबर? 89. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली काय करायचं? निवडायचा राजा. पहिल्या पदाचे आपल्याला काय करायचे? दुप्पट करायचे. 25 गुणाकारामध्ये 2 करा. 25 दोन्ही किती आलं? 50 आलं बेटा. त्याच्यामध्ये 17 मिळवायचं. 17 मिळवलं तर आलं तुमचं किती रे? 50 60 आणि 67 आलं. 67 दिले 47. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आहे. चला पुढे. पहिल्या पदाची दुप्पट करायचे. 41 गुणाकारामध्ये 2 करायचं. बे 1 बे बे चौकाट 82 अधिक तुम्हाला 39 मिळवायचं आहे राजा. 9 आणि 2 किती आलं? 11. हातच्याला 1. 8 8 9 9 आणि 3 किती आलं? 12. 121 आलं. दिलं 125. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसं असणार बेटा? चुकीचं असणार. पहिल्या पदाची दुप्पट केली. 10 गुणाकारामध्ये 2 आले तुमचे 20. 20 अधिक 20 केलं बरोबर किती आलं बेटा? 40 आलं. 40 आलं का? 40 आलं ना? हा. तर इथं तिसरं सुद्धा नाही. ऑप्शन क्रमांक किती येणार तुमचा? डायरेक्टली 4 येणार. चेक करूया आपण. 21 गुणाकारामध्ये 2 आलं. 21 दोन्ही 42 अधिक दुसरं पद तुम्हाला ऍड करायचं राजा. 8 आणि 2 किती आलं तुमचे? 10. हातच्याला गेलाय 4 आणि 3 7 7 आणि किती आलं? 8 आलं. 80. काय इधर चुकलं रे?
पर्याय पर्याय काही तर गणला. हा पर्याय गणलेला आहे आपला. पर्याय गणलेला आहे. पर्याय क्रमांक एक बदला. पर्याय क्रमांक एक इथं 25च्या जागी 15 करा. 25च्या जागी 15 करा. 25च्या जागी 15 करा. 25च्या जागी 15 करा. तरी म्हणलं असं कसं काय झालं. 25च्या जागी 15 करा. 25च्या जागी 15 करा. हे पण चुकीचं, हे पण चुकीचं. हे बरोबर येऊ शकतं. 15 गुणाकार 15ची दुप्पट करा. 15ची दुप्पट किती आली बेटा? 30 आली. 30 मध्ये तुम्हाला 17 मिळवायचंय. किती आलं तुमचं? 47 आलं. 47 आलं. कसं? ऑप्शन क्रमांक एक. ऑप्शन क्रमांक एक. ऑप्शन क्रमांक एक. पर्याय चेंज करा. पर्याय चेंज करून टाका. चला जाऊया करे. पर्याय क्रमांक एक यायला पाहिजे. ऑप्शन थोडेसे 25च्या जागी 15 बदला. उत्तर निघून जाईल तुमचं. तेरा 39 6 9 18 4. हा आता बरोबर. ऑप्शन बरोबर येतात. झालं का? काय आलं रे बाबा? काय केलं माहिती का? पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार केला. 13 गुणाकारामध्ये 6 केलं. भागीला काय केला? 2 केला बेटा. बे एक बे बे त्रिक 6. तेर त्रिक किती आलं तुमचं? 39 आलं. 39 आलं का? बरोबर. मधलं पद दुसरं पद. त्याच पद्धतीने इथं सुद्धा लक्षात ठेवा. खाली 9 गुणाकारामध्ये 4 केलं. भागीला किती केलं? 2 केलं. बे दोन्ही किती आलं? 4. 9 दोन्ही किती आलं बेटा? 18 आलं. 18 आलं का? बरोबर. बदलं पद. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली काय करायचं? निवडायचं राजा. चला पहिलं करूया. इथं काय करायचंय? 12 गुणाकारामध्ये 8 करायचंय. पहिल्या आणि शेवटच्या पदाच्या गुणाकाराला 2 ने भागायचं राजा. बेसक्क 12 साई 8 किती आलं? 48. ऑप्शन क्रमांक एक आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक एक आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक एक आला का? चेक करून घ्या. जाऊया कर पुढं. चला. झोप नाही का लागली? जा झोप जा. उद्या स्कूलला जायचं. जा. अ ब कड काढ जा. ए बी सी डी काढ. 1 2 कडे जा.
काय दिसली कॅमेरा दिसली मागचं ओढू नको मागचं ओढू नको दिसली का दादा अभ्यास करते बस ओके ओके जा बाय झालं का रे पहिला आणि काय करा माहिती का दुसऱ्या पदाची वजाबाकी करा 45 वजा 15 करा 45 वजा 15 केलं तर राहिलं तुमचं 30 ह्या 30 ला काय करा 4 ने गुणा कारण 4 त्रिक 12 केलं तरच 120 येईल ना तुमचं 30 काय केलं पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी केली पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी केल्यानंतर जे काय वजाबाकी येईल त्या वजाबाकीला आपण 4 ने गुणलं आपल्याला काय झालं तिसरं पद मिळून गेलं चला इथं पण तेच करूया 27 वजा किती करायचं 8 करायचा बेटा 27 वजा 8 केलं 19 आलं 19 चोक किती आलं 4 9 36 हातच्याला 3 4 3 76 आलं 76 19 चोक किती आलं 76 आलं 76 बरोबर करे 4 9 36 हातच्याला 3 खाली 6 4 1 4 4 आणि 3 किती आले 7 सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली काय करायचं निवडायचं राजा 72 वजा किती केलं 58 केलं 58 जे काही येईल त्याला किती ने गुणायचं आपल्याला 4 ने गुणायचं आहे अगोदर वजा बाकी तर आणतो चला ठीक आहे इथं आजच्या वेतना घेतला 6 12 झाले 6 राहिले 12 12तून 8 गेला राहिला 4 बेटा आणि 6 मधून 5 गेला राहिला 1 गुणाकारामध्ये 4 करायचं 4 इंच 16 हातच्या लेख 4 1 4 4 ने किती आलं 5 84 ऑप्शन क्रमांक 1 कसा असेल चुकीचा असेल चला पुढे इथं तुम्हाला काय करायचं पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी करायची बेटा 40 मधून 10 गेला 30 30 मधून 2 गेला राहिला 28 28 ची 4 पट करायच्या बेटा 28 ची 4 पट केली तर 80 येणार ना ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसा असणार तुमचा चुकीचा असणार राजा चला 23 काय करायचं 23 आणि 14 ची वजाबाकी करायच्या बेटा आपल्याला 23 वजा 14 वरचे 6 6 आणि वरचे 3 किती आले रे 9 आले 9 9 गुणाकारामध्ये 4 करायचंय 9 चोक किती आलं 36 बेटा आहे 38 ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा कसा आला चुकीचा आला चुकीचा याच पद्धतीने तुम्हाला 56 वजा किती करायचं 48 करायचं 56 वजा 48 किती गेलं तर किती आलं रे तुमचं 8 2 वर 6 2 8 आले 8 ला 4 ने गुणा 8 चोक किती आला बेटा 32 आला 32 ऑप्शन क्रमांक किती आला आपला 4 आला 4 ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या कसं काढलं लक्षात आलं मी काय केलं पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी केली आणि जी वजाबाकी त्याला मी काय केलं 4 न गुणलं म्हणजे त्याची 4 पट केली मला तिसरं पद मिळून गेलं त्याच पद्धतीने मला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये भेटलेलं आहे म्हणून उत्तर आलं ऑप्शन क्रमांक किती 4 आलं 4 कारण ऑप्शन क्रमांक 4 मध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदाची वजाबाकी केली की तुम्हाला मिळते 8 8 ची 4 पट येते 32 तिसरं पद यांनी 32 दिलेलं आहे याचा अर्थ उत्तर आलं पर्याय क्रमांक 4
काय केलं रे मला सांगा. पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार केला, 12 गुणाकारामध्ये 9 केलं, 12 9 किती आलं, 108 आलं. 108 मध्ये तुम्ही काय केलं, 4 मिळवलं. 100 किती आलं बेटा, 4. 112 आलं, 12. त्याच पद्धतीनं पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करा. 10 गुणाकारामध्ये 8 बरोबर किती आलं, 80. 80 मध्ये तुम्ही 4 मिळवलं तर बेटा किती आलं तुमचं, 84 आलं. 84 आलं का, 84. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला काय करायचं, निवडायचा आहे. 12 गुणाकारामध्ये 12 केलं बेटा, किती आलं तुमचं, 144 आलं. 144 मध्ये 4 मिळवलं, 148 याला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 कसा आला तुमचा, चुकीचा आला, चुकीचा. बरोबर का रे. चला ऑप्शन क्रमांक 2 सोडवा. पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करायचा. 13 आलं, 52 बेटा, अधिक तुम्हाला 4 केलं, किती आलं पाहिजे तुमचं, 56 आलं पाहिजे. दिले 55. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसा आला तुमचा, चुकीचा आला. त्याच पद्धतीने तिसरा पर्याय जाऊ. 11 गुणाकारामध्ये 9 करा. 11 9 किती आलं, 99. 99 मध्ये तुम्हाला 4 मिळवायचं राजा. 100 किती आलं, 3 आलं. दिले 99. ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा कसा आला तुमचा, चुकीचा आलेला आहे. खाली पर्याय क्रमांक 4 बघा येतोय का. 18 गुणाकारामध्ये 5 करायचं बेटा. 18 पंच आलं 90. 90 अधिक तुम्ही 4 केलं तर बेटा किती आलं तुमचं, 94. ऑप्शन क्रमांक किती आला तुमचा, 4 आला, 4. कारण पहिल्या आणि शेवटच्या पदाचा गुणाकार करून 4 केलं की तुम्हाला बरोबर मधलं पद मिळालं पाहिजे. ते मिळतं आपल्याला ऑप्शन क्रमांक 4 मध्ये. म्हणजे उत्तर आलं ऑप्शन क्रमांक आपलं 4. नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे. काय केलं बघा तुम्ही सांगतो. पहिल्या पदामध्ये 3 मध्ये 10 मिळवलं की किती आलं बेटा, 13 आलं, 13. 13 मध्ये 5 मिळवलं किती आलं तुम्हाला, 18 आलं, 18. त्याच पद्धतीने 29 मध्ये तुम्ही 10 मिळवलं तर किती आलं तुमचं, 39. आणि 39 मध्ये तुम्ही जर 5 मिळवला तर किती आलं तुमचं, 44 आलं, 44. आलं का बरोबर, 44 राजा. आलं का बघा. 3 मध्ये 10 मिळवलं, 13 आलं. 13 मध्ये 5 मिळवलं, 18 आलं. 29 मध्ये 10 मिळवलं, 39 आलं. 39 मध्ये 5 मिळवलं किती आलं तुमचं, 44 आलं. त्याच पद्धतीने तुम्हाला जायचं आहे राजा 17 मध्ये 10 मिळवलं किती आलं बेटा, 27 आलं. 27 मध्ये 5 मिळवलं तर किती आलं तुमचं, 27. 32 आलं, 32 राजा. 32 आहे का इथं, नाही. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आला राजा. चला 25 मध्ये आपल्याला 10 मिळवायचा बेटा. 25 मध्ये 10 मिळवलं किती आलं तुमचं, 35. पण इथं 30 दिले. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसा आला तुमचा, चुकीचा आला राजा. चला 3 बघा. 26 मध्ये आपल्याला किती मिळवायचं आहे, 10 मिळवायचा बेटा. 26 मध्ये 10 मिळवलं किती आलं तुमचं, 36 आलं. पण दिलं इथं 30. ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा तुमचा चुकीचा. ऑप्शन क्रमांक 4 बघूया. 16 मध्ये आपल्याला 10 मिळवलं की किती आलं पाहिजे, 26 आलं पाहिजे. आलं 26. 26 मध्ये 5 मिळवलं किती आलं पाहिजे तुमचं, 31. 31 आलेलं आहे. 16 मध्ये 10 मिळवलं की 26 येते. 26 मध्ये 5 मिळवलं की 31 येते. म्हणजे उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आलं का, चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आलं का, चेक करून घ्या. जाऊया करे पुढे. चला नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट.
झालं का रे? काय केलं, दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचे ऍडिशन करा. 18 गुणाकारामध्ये 3 करा. सॉरी, ऍडिशन करा, ऍडिशन गुणाकार. 18 आणि 3 किती आलं रे? 21 आलं. 21 ची दुप्पट करा, किती आलं तुमचं? 42 आलं. 42 आलं का? पहिलं पद बरोबर 42. म्हणजे तुम्ही दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाची काय केली? बेरीज केली. त्या बेरजेची 2 पट केली, म्हणजे दुप्पट केली, की तुम्हाला काय मिळून जातं? पहिलं पद मिळून जाते राजा. त्याच पद्धतीने तुम्हाला करायचंय दुसरं पद 14 अधिक तिसरं पदाचे ऍडिशन करायचे. 14 आणि 4 किती आलं? 18. 18 ची दुप्पट करायचे बेटा. किती आली तुमची? 36 आली. 36 आलं का तुमचं? पर्याय सॉरी, पहिलं पद आलं का बघा. दुसऱ्या पद आणि तिसऱ्या पदाची ऍडिशन केली. 14 आणि 4 किती आलं? 28. 28 ची दुप्पट किती? पहिलं पद आलं 36 राजा. त्याच पद्धतीनं सेम संच तुम्हाला खाली काय करायचं? निवडायचं. 13 अधिक किती करायचं बेटा? 4 करायचं. 13 अधिक 4 केलं 17 आलं. 17 ची दुप्पट केली, किती आली? 34 आली. पहिलं पद आपल्याला 34 भेटलं पाहिजे. भेटलेलं आहे ऑप्शन क्रमांक 1. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आलं का? चेक करून घ्या. जाऊया इकडे पुढच्या क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन चला. झालं का रे? पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करा. 4 अधिक 6 केलं बरोबर आलं 10. 10चा वर्ग केला. 10चा वर्ग आला 100. 100ला 2 ने भागलं बेटा, किती आलं तुमचं? 50 आलं. 50 आलं का? बरोबर मधलं 50. मी काय केलं? पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज केली. म्हणजे 4 आणि 6 ची बेरीज केली. 10 आली. 10चा मी वर्ग केला 100. 100 ची मी निम्मी केली, किती आलं? 50. आपल्याला दुसरं पद भेटलं 50 राजा. सेम तसंच करायचं राजा तुम्हाला. 13 अधिक 3 करायचा. 13 अधिक 3 किती आलं तुमचं? 16 आलं. 16चा वर्ग करायचा राजा. 16चा वर्ग आला 256. 256 ला 2 ने भागायचा. बे 1 बे, बे 2 4, बे 8 किती आलं? 16 आलं का? बरोबर 128 राजा. पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची आहे, त्याचा वर्ग करायचा. वर्गाला आपल्याला काय करायचं? 2 ने काय करायचं? भागायचंय. बरोबर उत्तर निघतं मधलं पद. सेम अशाच पद्धतीने जायचं. लक्षात ठेवा. पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची. 12 अधिक 5 चा काय करायचं? वर्ग करायचा. 12 अधिक 5 किती आलं रे बाबा तुमचं? 17 आलं. 17चा वर्ग किती आला? 289 आला. त्याला 2 ने भागलं, उत्तर 60 येणार नाही. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा. चला, तुम्हाला पहिल्या आणि शेवटचं पदाचे ऍडिशन करायचे. 2 अधिक 3 त्याचा वर्ग करायचा. 2 आणि 3 किती आले? 5. म्हणजे 2 आणि 3 5 आले. 5चा वर्ग आला 25. 25 ला 2 ने भागलं, उत्तर तुमचं 125 येत नाही. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा चुकीचं असेल. चला, ऑप्शन क्रमांक 3 चेक करूया. आपलं 2 अधिक आपल्याला किती करायचंय? 6 करायचंय. 2 अधिक 6 केलं, त्याचा वर्ग करायचा. त्याला कितीनं भागायचं? 2 ने भागायचं. 8. 6 ने 2 8 आलं. 8चा वर्ग आला 64. 64 ला 2 ने भागलं तर उत्तर यायला पाहिजे 32 बेटा, पण इथं आलेलं नाहीये. चला, ऑप्शन क्रमांक 4 कडती जाऊया. 15 अधिक काय झालं रे? 15 अधिक 3 करायचंय, त्याचा वर्ग करायचाय. 15 अधिक 3 किती आलं रे? काय झालं? तीन करा. 15 आणि 3 किती आलं रे? 18 आलं. 18चा वर्ग आला. 18चा वर्ग किती आला तुमचा? 324 आला. भागीला 2 करा. बे 1 बे, राहिला 1. बे सक्क 12. बे 2 किती आलं? 4 162. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आला का? चेक करून घ्या.
जाऊया करे पुढं. चला नेक्स्ट क्वेश्चन. काय करायचं रे बाबा. तिसरं पद आणि मधलं पद दुसरं पद, तिसरे पद आणि दुसरं पद याची वजाबाकी करा. किती आलं बघा तुमचं. जी किती आली बघा तुमचं. 9 वजा केलं 21 म्हणून 8, 12 आलं 12. 12ची दुप्पट करा. 12 दोन्ही किती आलं बेटा 24 आलं. 24 बरोबर आलं का पहिलं पद. सेम त्याच पद्धतीनं तुम्हाला जायचं राजा तिसरं पद आणि दुसरं पद. तिसरं पद 33 आणि पहिलं पद 16 यांच्या दोघांची वजाबाकी करायची. 33 वजा 16 केलं किती आलं तुमचं 16. 14 14 15 16 17 17 आले. 17ची दुप्पट केली. 17 दोन्ही किती आलं बेटा 34 आलं. 34. या दोन संचामध्ये आपल्याला एक गोष्ट गवली लक्षात ठेवा. तिसऱ्या पदामधून दुसरं पद वजा करायचं. जी वजाबाकी त्याचं काय करायचं तुम्हाला दुप्पट करायचं. तुम्हाला पहिलं पद मिळून जाईल राजा. चला सेम असंच करायचं तुम्हाला. 28 वजा 8 करायचं बेटा. 28 वजा 8 केलं किती आलं 20. 20 ची दुप्पट केली किती आले बेटा 40 आले. 40 पण ऑप्शन मध्ये नाही. उत्तर तुमचं कसं असेल त्या ठिकाणी चुकीचं असेल. चला 34 वजा किती करायचंय. 34 वजा तिसऱ्या पदातून दुसरं पद वजा करायचं राजा. 34 वजा 6 केलं आलं 28. 28 ची दुप्पट केली आली बेटा 56. आहे का 56 नाहीये 53. पर्याय क्रमांक 2 सुद्धा कसा असेल तुमचा चुकीचा असेल. चला ऑप्शन क्रमांक 3 चेक करूया. 41 वजा किती करायचं आपल्याला 17 करायचंय. चला 41 वजा 17 केले. हातच्या उसना घेतला झाले 11. 11तून 7 गेला राहिलं किती रे बेटा 4. 3तून 2 राहिले. 24 वजा 2 केलं. 24 दोन्ही किती आलं बेटा 48 आलं. ऑप्शन क्रमांक 3 सुद्धा कसा आला तुमचा चुकीचा आला. चला ऑप्शन क्रमांक 4 चेक करूया. 30 वजा किती करायचं आपल्याला 9 करायचं आहे. हितच लिहित नाही रे. इथं काहीतरी झालंय. ठीक आहे साईटला लिहितो. इथं काहीतरी झालंय. तीस वजा किती करायचं 9 करायचा बेटा. 30 वजा 9 केलं 21 आलं. 21 ची दुप्पट केली किती आली तुमची 42 आली. ऑप्शन क्रमांक 4 आलं का चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे. काय करायचं माहिती का. तिसऱ्या आणि दुसऱ्या पदाचा गुणाकार. 5 गुणाकारामध्ये 6 करायचं. 6 पंचे 30 केलं. 30 ची दुप्पट करा बेटा किती आली 60 आली. 60 पहिलं पद मिळून जाईल. म्हणजे दुसरं पद आणि तिसरं पद यांचा गुणाकार करायची. त्या गुणाकाराची पुन्हा 2 पट करायची. तुम्हाला पहिलं पद मिळून जाईल राजा. चला त्याच पद्धतीने तुम्हाला 8 गुणा मध्ये 3 करायचं. 8 त्रिक 24 आलं. 24 दोन्ही किती आलं 48 आलं बेटा. 49च्या जागी 48 करा. 49च्या जागी इथं 48 करा. सेम असं कुठं गवतोय बघा. पर्याय पण चुकलेला वाटतोय रे. पर्याय पण चुकीचा वाटतोय. चुकीचा वाटतोय. इथं 6च्या जागी 4 करा. इथं 6च्या जागी 4 करा. पर्याय चौथा देतो इथं पुन्हा एकदा. 24 4 3. 24 4 3. 24 4 3. चला काय आलं मग मला सांगा. काय करायचं दोघाचा गुणाकार. 3 गुणाकारा 4 गुणाकारामध्ये 2 करायचं. 4 त्रिक 12 12 दोन्ही किती आलं 24. 17 आलं. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आला राजा. चला 4 गुणाकारामध्ये 6 6 चोक 24. 24 ची दुप्पट किती आली बेटा 48 आली. 48 26 दिले. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसा असणार तुमचा चुकीचा असणार राजा. चला तसं इथे 4 त्रिक 12 हा पण चुकीचा असणार. 4 त्रिक 12 12 ची दुप्पट 24 आली. ऑप्शन क्रमांक 4. ऑप्शन क्रमांक 4 आला का चेक करून घ्या. तिथं चेंज करा जरा थोडं. 26च्या जागी 24 करा.
चला जाऊया इकडे नेक्स्ट क्वेश्चन कडे. चला नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे? सरळ दिसतंय, स्पष्ट लक्षात ठेवा. इथं 25 करा रे, 25. इथं बदला, इथं बदला जरा, इथं बदला. 226 जागी 225 करा. काय केलं माहिती आहे का? दुसरा आणि तिसऱ्या पदाची ऍडिशन केली. 9 3 आले 12, 12चा वर्ग केला 100 किती आला बेटा? 44. पहिलं पद मिळून गेलं. त्याच पद्धतीनं 7 अधिक 8 करायचं. 7 आणि 8 किती आलं? 15. 15चा वर्ग करायचा बेटा. 200 किती आला? 25. इथं 6च्या जागी 5 करून घ्या. चला त्याच पद्धतीनं तुम्हाला सेम अशाच प्रकारचा संच खाली काय करायचं? निवडायचा आहे. इकडं तुमचं काय येणार? 5 अधिक 8 येणार. 8 आणि 5 किती आलं बेटा? तुमचं 13 आले. 13. 13चा वर्ग 169 येतो. दिलं 168. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आला बेटा. चला पहिले दुसऱ्या आणि तिसऱ्या पदाचे ऍडिशन करायचे. 5 अधिक 3 करायचं. 8 आलं. 8चा वर्ग केला बेटा. किती आला? 64 आला. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. ऑप्शन क्रमांक 2 बरोबर आला का? चेक करून घ्या. झालं का रे? काय करायचं? पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची. 34 अधिक 12 करून टाका राजा. किती आलं तुमचं? 4 आणि 2 6 आले. 3 आणि किती आलं? 4 46. 46 ला 2 ने भागलं तर बेटा किती आलं? 23. बरोबर मधलं पद मिळून गेलं. म्हणजे दुसरं पद तुम्हाला मिळालं. पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची. त्या बेरजेला 2 ने भागायचं. तुम्हाला मधलं पद मिळून जाईल राजा. चला त्याच पद्धतीनं तुम्हाला 71 अधिक किती करायचं? 3 करायचं बेटा. 71 अधिक 3 केलं आलं 74. 74 ला 2 भागलं. बेत्रिक 6 बेसाती किती आलं? 14 आलं का? मधलं पद बरोबर 37. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला खाली काय करायचं? निवडायचं राजा. पहिलं पद आणि शेवटच्या पदाचे ऍडिशन करायचे. 75 मध्ये तुम्ही जर काही केलं 20 मिळवलं. 70 80 90 किती आलं रे? 95 आलं. 95 बरोबर का? भागीला 2 केला. 70 80 90 95 तर तुमचं 50 येत ना. ऑप्शन क्रमांक 1 चुकीचा आला. चला पहिला आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची. 20 अधिक किती आलं बेटा? 50 आलं. 50 त्याला 2 ने काय करायचं? भागायचं. किती आलं तुमचं? 70 आलं. 70 ला 2 ने भागलं बेटा. किती आलं? 30 आलं. दिले 75. ऑप्शन क्रमांक 2 सुद्धा कसं असणार? चुकीचं असणार. लक्षात ठेवा. चला ऑप्शन क्रमांक 3 चेक करूया. 19 अधिक किती करायचं? 91 करायचंय. भागीला किती करायचं? 2 करायचं बेटा. 9 ने किती आलं? 10. 9 ने 10 ने किती आलं? 11. भागीला 2 करायचं. बे पंचे 10 राहिला 1. बे पंचे 10 आलं 55. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 3 आला का? चेक करून घ्या. कारण आपल्याला वरती पॅटर्न काय भेटला होता की पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 2 ने भागलं की मधलं पद मिळालं पाहिजे. ते ऑप्शन क्रमांक आपल्याला 3 मध्ये मिळून जाते राजा. नेक्स्ट क्वेश्चन. चलो झालं का? 2 4 8 आहे. 18 आहे. काय करायचं तुम्हाला? 2 अधिक 4 करायचंय. किती आलं? 6 आलं. 6चा वर्ग करायचा बेटा. 36 आलं. 36 ला 2 ने भागलं. किती आलं बेटा? 18. तिसरे पद भेटलं का? चेक करा. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या पदाची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आणि त्या बेरजेचा वर्ग करायचा आणि त्याला कितीने भागायचं? 2 ने भागायचं. तुम्हाला तिसरं पद मिळून जाईल. सेम त्याच पद्धतीनं करा ना. पहिल्या आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन करायचे. 9 आणि 1 10 आलं. 10चा वर्ग करायचा. 10चा वर्ग 100 आला. 100 ला तुम्हाला 2 ने भागायचंय. किती आलं तुमचं? 50 आलं का? तिसरं पद बरोबर 50. सेम अशाच प्रकारचा संच तुम्हाला बेटा निवडायचा आहे. तुला काय करायचं? पहिलं पद आणि
दुसरं पद याचे ऍडिशन करायचंय, त्याचा वर्ग करायचाय, त्याला 2 भागायचंय. 5 आणि 3 किती आले? 8 आले. 8 आले, 8चा वर्ग केला. 8चा वर्ग किती आला रे? 64. 64ला 2 भागलं बेटा, किती आलं तुमचं? 32. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. इथंच आपल्याला मिळालं पर्याय क्रमांक 1 मध्ये की पहिल्या आणि दुसऱ्या पदाची ऍडिशन केली. 5 आणि 3 आलं, 8चा वर्ग केला. 8चा वर्ग आला 64. 64ला 2 भागलं तर उत्तर किती येतं? 32 आपल्याला मिळालेलं आहे. ऑप्शन क्रमांक 1. चला पुढचा प्रश्न. झालं का रे? काय केलं? 7 5 किती आलं? 35. 8 चोक किती आलं? 32 बेटा. म्हणजे पहिलं पद आणि शेवटच्या पदाचा गुणाकार केला की मधलं पद भेटते. 8 गुणाकारामध्ये 4 केले की 8 चोक 32 भेटते. अकरी 5 55, 56 दिले कट. 9 3 किती आलं? 27. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन. झालं का रे? अरे 99 मध्ये 100 मिळवा बेटा. 199 आलं. 199 मध्ये तुम्ही 1000 मिळवा, तुम्हाला 1100 किती आलं बेटा? 99 आलं. 99 बघा ना, मिळवून धावतो. 1000मध्ये 199 मिळवायचं. नव नव एक एक आलं का? बरोबर. चलो आगे. असंच 15 मध्ये काय केलं? 100 मिळवलं, 115 आलं. 115 मध्ये 1000 मिळवा, तुम्हाला 1115 मिळून जाईल. सेम अशाच प्रकारचा संच शोधा. 11 मध्ये तुम्ही काय केलं? 100 मिळवलं तर आलं 111. ठीक आहे, पण इथं नाही ना, पर्याय कट. एक लक्षात ठेवा. चला इथं 33 मध्ये 100 मिळवलं. 33 मध्ये 100 मिळवतो बेटा, किती आलं तुमचं? 133 आलं. 133 मध्ये मी 1000 मिळवतो. 3 3 1 1 आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. पहिल्या पदामध्ये 100 मिळवलं की दुसरं पद मिळते. दुसऱ्या पदामध्ये 1000 मिळवलं की तिसरं पद मिळते. ते आपल्याला कुठे मिळालं? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये मिळालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. चला पुढं. झालं का रे? अरे 2चा वर्ग, 3चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 7चा वर्ग. चला 7चा वर्ग, 8चा वर्ग, 9चा वर्ग. ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1 आलं का? चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. सलग क्रमागत नैसर्गिक संख्यांचा वर्ग. 2चा, 3चा, 4, 5चा, 6चा, 7चा. मग इथं 7 8 9 याला पाहिजे. लक्षात ठेवा. क्रमागतचा पाहिजे ना. इथं घेतलं तर तुमचा 1चा आहे. डायरेक्ट 4चा आणि 7चा. असं कसं? क्रमागत संख्या घ्यायची, त्यामुळे हा चुकीचा. इथं 6चा, पुन्हा 9चा, 7चा, हा पण चुकीचा. क्रमागत आले पाहिजे. 1 2 3 4 5 6 किंवा 7 8 9 असं आलं पाहिजे. त्यामुळे कुठे दिसतं? ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. झालेले क्वेश्चन बाबा क्लिअर काय? इथपर्यंतचा घटक सगळ्यांचा क्लिअर का मला सांगा. आजचा घटक क्लिअर का रे बाबा? थांबूया. आजचा भाग इथं समोर राहिलेला बघा, उद्याच्या लेक्चरला बघूया.
ठीक आहे, आजचा भाग क्लिअर कर बाबा सगळ्यांना, राहिलेला भाग उद्याच्याला पाहूया. ठीक आहे, राहिलेला भाग पुढे जाऊया, उद्याच्याला घेऊया.